रशिया युक्रेन युद्धामध्ये आपण बरंच काही गमावलं, पण त्यातील एक मोठी हानी एव्हिएशन वर्ल्डसाठी सुद्धा होती. ती म्हणजे युद्धात नष्ट झालेलं जगातलं सगळ्यात मोठं कार्गो विमान अँटोनोव AN-225 मिरिया. सोव्हिएत युनियनच्या काळात हे विमान तयार करण्यात आलं. तेव्हा त्याचा उपयोग स्पेस शटल बुरानला वाहून नेण्यासाठी केला जायचा. पण नंतर सोव्हिएत स्पेस प्रोग्राम बंद झाल्यावर युक्रेनमधल्या अँटोनोव कंपनीनं त्याचं रूपांतर एका कार्गो कॅरियरमध्ये केलं. हे विमान एका फुटबॉल ग्राउंडपेक्षा सुद्धा मोठं आणि त्याचा विंग स्पॅन स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या उंचीपेक्षा जास्त होता. हे विमान जवळपास 250 टन सामान घेऊन 4000 किलोमीटरचा प्रवास करू शकायचं आणि ते जवळपास 300 टन इंधन घेऊन उडायचं आणि त्याचे प्रचंड 6 इंजिन्स तासाला 15 ते 20 टन इंधन जाळायचे. याचं कार्गो वे इतकं मोठं होतं की त्यात मिलिटरी इक्विपमेंट्स, इंडस्ट्रियल मशीन्स, सॅटेलाइट्स, विंडमिल ब्लेड्स असं सगळं आरामात बसायचं. आणि म्हणूनच या अवाढव्य विमानाच्या नावावर जवळपास 240 पेक्षा जास्त वर्ल्ड रेकॉर्ड होते. हे विमान जरी आता आपल्यात नसलं तरी त्याची आठवण आपल्यात अजूनही शिल्लक आहे, कारण हे फक्त विमान नव्हतं तर माणसाच्या कल्पनाशक्तीचं, इंजिनिअरिंगचं आणि धाडसाचं प्रतीकसुद्धा होतं. अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी विषयांतरला सबस्क्राईब करा.